आपले आमचे विक्रम प्रताप सिंग आहेत, उत्तर भारतीय सेल आमचा जो शिवसेनेचा आहे, पूर्ण उत्तर प्रदेश। हे विक्रम प्रताप सिंग आहेत, आमचे उत्तर प्रदेशचे प्रभारी आहेत शिवसेनेचे, आणि मीरा भाईंदरचे 145 विधानसभा मतदारसंघाचे आपले पक्षाचे प्रमुख संघटक म्हणून आहेत। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं आभार मानतो। पत्रकार परिषदेला नेहमीप्रमाणे आपण आज आलात, परंतु एक महत्त्वाची पत्रकार परिषद ही आहे, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात सगळे संत महंत म्हणजे अयोध्येवरनं, वृंदावनवरनं, इतर सर्व ठिकाणावरनं येण्याची ही पहिलीच घटना आहे माझ्या विधानसभा मतदारसंघात। आणि दिनांक 28, 29 आणि 30 ह्या 3 दिवस अनिरुद्धाचार्य जे भागवत सप्ताहाचे प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 3 दिवसाचा प्रवचन आहे, आणि ह्या प्रवचनाच्या माध्यमातून देशातील सगळे साधू संत महंत आणि प्रामुख्यानं ह्या विश्वाचे जगद्गुरू ज्यांना संबोधलं जातं ते शंकराचार्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सद्गुरू शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी महाराज, त्याचबरोबर राम मंदिराची प्रतिष्ठापना करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या माध्यमातून ज्यांनी राम मंदिराची स्थापना केली ते आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, त्याचबरोबर सद्गुरू स्वामी वासुदेवाचार्यजी महाराज, हे सगळे मान्यवर देशातील विविध ठिकाणावरनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि अनिरुद्धाचार्य हे पहिल्यांदाच येतात, पहिली बार आ रहे हैं ना महाराष्ट्र में, पहिली बार। हे तुम्ही जर सोशल मीडियावर पाहिलं तर अनिरुद्धाचार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मुंबई ठाण्यामध्ये त्यांचे चाहते आहेत, ते येणार आहेत। परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज जे ठाणे जिल्ह्याचे आणि पालघर जिल्ह्याचे गुरुवर्य म्हणून ज्यांची प्रचिती आहेत, आणि प्रामुख्यानं तुंगारेश्वर मंदिरावर ज्यांनी आपला आश्रम बालवयातच निर्माण केला ते पूर्ण सदानंद महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांच्या माध्यमातून रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली ते बीडचे, मूळ बीड जिल्ह्याचे असलेले आणि आता राम मंदिराचे मुख्य पुजारी असलेले गजानन ज्योतकर गुरुजी हे मंत्रोच्चारामध्ये ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवून त्या माध्यमातून पूजा अर्चा जी आहे ती होणार आहे। प्रामुख्याने आपल्याला बोलवण्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भागवत सत्संग आणि त्याचबरोबर सनातन राष्ट्र संमेलन हे मीरा भाईंदर येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। याचं कारण असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये जो विकासाचा आलेख एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये चालू झालेला आहे, ते मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी हे या ठिकाणी सर्व उपस्थित राहणार आहेत। आणि 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी होणार आहे, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या संत महंतांना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। अशी ही महत्वाची घटना ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्वाची असल्या कारणानं आपल्याला आमंत्रित केलंय, आणि 28, 29, 30 तारखेला आपणही आपल्या सगळ्या कॅमेरामॅन आणि सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी येऊन हा जो कार्यक्रम आहे हा पहिल्यांदा होत असल्या कारणाने त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करायला आपल्याला या ठिकाणी मी बोलवलेलं आहे। सर्व नेते मंडळींना आम्ही आमंत्रित केलेले, परंतु किमान 40 ते 50 हजार लोक ही रोज येणार आहेत। त्या 40 ते 50 हजाराचा मॉब एकत्र राहील, त्यामुळे अशा प्रकारचं मोठं स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर एक डोम बांधण्यात येत आहे, आणि त्या डोम मध्ये
ही व्यवस्था करण्यात येत आहे की 40 ते 50 हजार लोक त्या ठिकाणी बसू शकतील आणि ह्या भागवत सत्संगाचा आनंद आहे तो आनंद घेऊ शकतील. अशा प्रकारचं पहिल्यांदा मोठं एवढं डोम त्या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. पण ते जे गेल्या वेळेस बागेश्वर महाराजांचं जे ठेवण्यात आलं होतं त्यावेळेस खूप अशा घटना घडलेल्या, किमान 150 ते 200 पॉकेटमार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी चोऱ्या वगैरे केल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमच्या 100 महिला आणि 100 पुरुष अशा मोठ्या कार्यकर्ते आम्ही खास त्या सत्संगासाठी ठेवलेले, जेणेकरून अशा घटना घडू नये. आणि ते जे झालं होतं ते मैदानावर खुल्या ठिकाणी झालं होतं. आम्ही ह्यावेळेस हे पूर्ण मंडप बंदिस्त मंडप आहे, वातानुकूलित मंडप आम्ही नवीन बनवतोय, जेणेकरून आतमध्ये जे काही लोक जातील त्यांना निरखून परखूनच त्या ठिकाणावरनं सोडण्यात येईल, जेणेकरून अशा घटना त्या ठिकाणी घडणार नाहीत. हो, सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था करण्यात येतील. मेटल डिटेक्टर सुद्धा आम्ही लावणार आहोत, जेणेकरून अशा काही सत्संगामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा काही प्रयोग कुणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संदेश आम्ही देतो की ज्यांना आपण दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून किंवा इतर अनेक साधनांच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्ही टीव्हीवर किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर ज्यांचं प्रवचन ऐकत होतात ते आता प्रत्यक्ष तुमच्यासमोर येणार आहेत आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं. त्याचबरोबर दिनांक 28 रोजी एक हिंदू जनजागरण यात्रा ही नवघर मैदानावरून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे आणि दिनांक 30 रोजी सायंकाळी 5 वाजता ह्या हनुमान मंदिर जे नवघरचं आहे त्या हनुमान मंदिरापासून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत कलश यात्रा आयोजित केलेली आहे. ह्या कलश यात्रेमध्ये 5100 महिला एकाच पेहरावामध्ये आणि कलश घेऊन त्या येतील आणि त्या कलश पूजनाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.